श्री सार्वभौम शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोग समाधीवरील श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन लिंग व सिद्धरामेश्वर लिंग योगीनाथ लिंगास मागच्या आठवड्यात कांतिलेपन अर्थात वज्रलेपनचे काम चालू होते। ते काम पूर्ण झालेले असून आज रविवार रोजी वासरे शालिवाहन शके 1945 शोभन नाम संवत्सर मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष एकादशी तिथी रोज दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी रुद्राभिषेक मंत्रघोष महाआरती करून श्री जगद्गुरु श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी व पुरोहित यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। तर या पूजेनंतर व भक्त भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले। भक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी शिवयोगी सिद्धरामेश्वर देवस्थानचे अर्चक पुजारी वहिवाडदार समस्त हब्बू मंडळी यांनी केले। तर या कार्यक्रमास वीरशैव वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर, विश्वनाथ हब्बू, केदार हब्बू, आनंद हब्बू, गुरुराज हब्बू, मल्लीनाथ हब्बू, दयानंद हब्बू, शिवशंकर हब्बू, सोमशेखर हब्बू समस्त हब्बू परिवारातील सदस्य उपस्थित होते। तर भाविक भक्तांसमवेत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। दरम्यान या कंठी लेपनाचे वज्रलेपनचे काम राजेश बोथेकर राहणार फलटण जिल्हा सातारा यांनी केले आहे। हॅलो, मी गुरुराज महेश हब्बू सिद्धरामेश्वर सिद्धरामेश्वर मंदिरात आमच्या 9 वर्षापासून पारंपरिक वंश परंपरेने मी पुजारी आहोत। सिद्धरामेश्वरांच्या योग समाधी जो लिंग आहे त्याला मागील 20 दिवसापासून कांतिलेपनचं काम चालू होता व 17 डिसेंबरपासून त्याचा कांतिलेपनचं काम चालू होतं व तो 27 डिसेंबरपर्यंत कांतिलेपन करून घेण्यात आलं। त्यानंतर 10 दिवसासाठी त्या कांतिलेपन केलेल्या लिंगांना वाळण्यासाठी ठेवण्यात येत असतो। हा संपूर्ण विधी व्हायला 20 दिवस लागतो। तो 20 दिवस आज संपन्न झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भक्तांना पूजेसाठी व दर्शनासाठी दोन्ही लिंग पुन्हा खुले करण्यात आले आहेत। त्याकरता आज त्या दोन्ही लिंगांची श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर योगीराजेंद्र शिवाचार्य काशीपीठ यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाने श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाने त्या लिंगास आज 11 पुरोहितांकडून रुद्राभिषेक पुजारींकडून पूजेने पुन्हा एकदा भक्तांना दर्शनासाठी व अभिषेकसाठी आजपासून खुलं करण्यात आलेलं आहे।